जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एम के स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया. आपण मागे 2024ला झालेल्या पोलीस भरतीतील सगळ्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी आपल्या चॅनलला सुरू केलेले आहोत. तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो काम, आणि या कामावर आधारित म्हणजेच अंतर, वेग, वेळ आणि काम या घटकावर आधारित जो काम घटक आहे त्या काम घटकावर कोणते प्रश्न कोणत्या जिल्ह्याला आलेले आहेत ते सगळं आपण या ठिकाणी सविस्तरपणे विश्लेषण करणार आहोत. तर या ठिकाणी पोलीस भरती स्पेशल आपली नवीन ऑफलाईन बॅच ही सुरू झालेली आहे. जर कुणाला या ठिकाणी जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर नक्की एकदा संपर्क करा. तर चला सुरू करूयात आपण. पहिला प्रश्न या ठिकाणी आहे 28 माणसे. किती माणसे? 28 माणसे. या ठिकाणी जर पाहिलं 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या ही 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर लावावे लागतील? मग या ठिकाणी सुरुवातीला कामावर जर पाहिलं आपण तर एकूण माणसांची संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 28. किती पाहायला मिळते? 28. जर आपण दिवसाची संख्या ही 2/3 केलं, निश्चितच या ठिकाणी दिवसाची जी संख्या आहे ही कशी केली आपण? तर दिवसाची संख्या ही कमी केली तर निश्चितच माणसे त्या ठिकाणी कसे लागतील? तर जास्त लागतील. मग या ठिकाणी दिवसाची संख्या ही 2/3 आहे. याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला माणसे जास्त लागतील. मग सुरुवातीला एकूण माणसे आहेत 28. जर दिवसाची संख्या कमी केलं तर यालाच आपल्याला गुणायचे असते. एकूण माणसे काढण्यासाठी या दिवसांचा व्यस्त करायचा, म्हणजे 3/2. 2 1 2, 14 2 28. मग या ठिकाणी पाहिलं तुम्ही तर 14 3 42. मग तेच काम करायला एकूण किती माणसे लागतील? 42 माणसे लागतील. मग या ठिकाणी प्रश्न आहे माणसे कामावर किती वाढवावे लागतील? तर या ठिकाणी आता नवीन जर आपण पाहिलं दिवसाची संख्या 2/3 केलं तर 42 दिवस लागतील. आणि सुरुवातीला जर पाहिलं तर 28 माणसे होते. याचाच अर्थ त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 42 मधून 28 गेले तर या ठिकाणी टोटल 14 माणसे वाढवावे लागतील. पण या ठिकाणी जर किती माणसे वाढवावे लागतील म्हटलं तर त्याचं उत्तर असेल 14. आणि जर एकूण किती माणसे लागतील म्हटलं तर त्याचं उत्तर असेल 42. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय असेल? आपला योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे X हा एक काम 20 दिवसात करतो, Y तेच काम 30 दिवसात करतो. XYZ मिळून तो काम 6 दिवसात करतात, तर Z ते काम किती दिवसात करेल? प्रश्न आलेला आहे SRPF गट क्रमांक 3 जालना पोलीस सिपाही भरती 2024 ला आलेला आहे. मग या ठिकाणी एक काम X हा किती दिवसात करतो? तर एक काम हा 20 दिवसात करतो. कोण? X. त्याच्यानंतर जर Y पाहिला आपण तर Y तेच काम किती दिवसात करतो? तर ते काम करते 30 दिवसात. आणि आपल्याला झेडचे दिवस काढायचे आहेत. आणि या ठिकाणी X प्लस Y प्लस जर झेड पाहिलं तर हे तिघेही मिळून त्या ठिकाणी किती दिवसात करतात? 6 दिवसात करतात. मग या ठिकाणी जर आपल्याला करायचं असेल तर ते किती दिवसात करतात यांची मांडणी करा. 1/20 अधिक 1/30 अधिक झेड जशाला तसा, आणि हे तीनही मिळून एक काम करतात 1/6 दिवसामध्ये. मग आता या ठिकाणी या अपूर्णांकांना सोडवा तर याचा आन्सर येईल 3 1 3 म्हणजे 30 अधिक 20 डिवायडेड बाय 3 2 6 म्हणजे 600. याचाच अर्थ प्लस झेड या ठिकाणी बरोबर काय असेल? 1/6. जर आपण केलं आपण तर या ठिकाणी 50 डिवायडेड बाय 600 अधिक काय असेल? झेड बरोबर 1/6. 0 न 0 कापला, 5 1 5 आणि 12 पंचे 60. मग या ठिकाणी ए आणि बी मिळून ते काम 12 दिवसात करतील. या ठिकाणी झेड जर पाहिलं तर या पद्धतीने होईल. फक्त झेडचं काम करायचं असेल तर या ठिकाणी तिघांच्या कामांमधून जर दोघांचं काम वजा केलं म्हणजे झेड बरोबर
1/6 मायनस हा इकडे जाईल तर वजा होईल 1/12. याचाच अर्थ यांचं जर आपण तिरपा गुणाकार केला किंवा छेद समान केला तर याला 2 ने गुणलं तर छेद समान होईल. मग या ठिकाणी 2 - 1 डिवायडेड बाय 12. याचाच अर्थ 1/12. म्हणजे या ठिकाणी झेड जो काम करेल तो एक काम हा किती दिवसात करेल किंवा किती तासामध्ये करेल तर 12 तासामध्ये करेल. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा आपलं काय असेल उत्तर असेल. तर या पद्धतीनं आपण सगळे या घटकावरचे प्रश्न पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चला पाहूयात पुढील प्रश्न. 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील. या ठिकाणी प्रश्न या पद्धतीने आहे. प्रश्न विचारलेला आहे चंद्रपूर पोलीस शिपाई भरती 2024 ला. या ठिकाणी काळ काम वेग मध्ये जर कामावरचे प्रश्न पाहायचे असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक कॉन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. काम हा समान आहे की वेगवेगळा आहे. समान आहे की वेगवेगळा आहे. जर समजा काम हा वेगवेगळा असेल तर या ठिकाणी जे आपण गट लिहितो म्हणजेच माणसे, त्याच्यानंतर गुणाकारामध्ये काय असेल तास, त्याच्यानंतर गुणाकारामध्ये काय असेल तर दिवस, या पद्धतीने लिहित असतो. पण जर काम वेगवेगळा असला तर नेहमी डिवायडेड बाय मध्ये आपल्याला काय लिहावा लागतो काम लिहावा लागतो. याच्याच सारखा दुसरा गट दिलेला असतो. दुसऱ्या गटामध्ये सुद्धा आपल्याला माणसे गुणिला तास गुणिला दिवस आणि भागीला मध्ये काय करावा लागतो काम करावा लागतो. म्हणजे काम जर समान असेल तर कामाला या ठिकाणी डिवाइड मध्ये टाकण्याची गरज नाही. पण जर काम वेगवेगळा असेल तर निश्चितच काम हा आपल्याला भागाकारामध्ये टाकावा लागते. मग या ठिकाणी 100 साड्या आहेत, या ठिकाणी 200 साड्या आहेत. याचाच अर्थ काम कसं आहे वेगवेगळं आहे. मग या ठिकाणी जर आपल्याला करायचं असेल तर या ठिकाणी 16 कामगार आहेत, त्याच्यानंतर दिवसाची संख्या 21 आहे आणि एकूण साड्या आहेत 100. या पद्धतीनं बरोबरीमध्ये दुसरा गट जर केला आपण तर 12 काय आहेत दिवस आहेत आणि आपल्याला त्या ठिकाणी कामगार काढायचे आहेत आणि साड्या आहेत आपल्याला 200 म्हणजे काम वेगवेगळा. याचाच अर्थ आपल्याला काय करावं लागेल भागाकारामध्ये काम लिहावं लागेल. याच्यानुसार जर पाहिलं आपण यांचा क्रॉस मल्टिप्लाय केला आपण तर या ठिकाणी 16 गुणिला 21 गुणिला काय होईल तर 200 भागीला 100 गुणिला 12 बरोबर काय निघेल आपल्याला कामगार निघतील. काय निघतील आपले कामगार निघतील. जर याला सोडवलं आपण 100 एक 100 100 दोन्ही 200. मग या ठिकाणी केला आपण तर 2 एक 2 6 दोन्ही 12. या ठिकाणी जर आपण अजून कापलं तर 3 दोन्ही 6 8 दोन्ही 16. याला जर कापलं 3 एक 3 7 तेरी 21 आणि आता काय उरलं तर 8 गुणिला 7. याचाच अर्थ हे काय असतील कामगार असतील. म्हणजेच या ठिकाणी 8 7 56 कामगार त्या ठिकाणी आपल्याला कशासाठी लागतील तर 200 साड्या तयार करण्यासाठी लागतील. तर या ठिकाणी 56 साड्या म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिलेलं असेल आपलं उत्तर दिलेलं असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न विचारलेला आहे सोलापूर ग्रामीण पोलीस चालक भरती 2024 ला. प्रश्न आहे 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. या ठिकाणी आता काम कसं आहे सारखं आहे आणि जर कामाची संख्या सारखी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतो तर मजूर गुणिला तास गुणिला काय करायचं आहे दिवस. तर या ठिकाणी दिवस बरोबरीत सेम तोच पॅटर्न वापरायचा आपल्याला. मजूर गुणिला तास गुणिला काय असेल तर दिवस असतील. यांच्यापैकी 2 गटांपैकी जो गट पूर्ण असेल या ठिकाणी 10 गुणिला जर आपण 6 तास घेतला आणि दिवस आहेत 12 बरोबरीमध्ये जर पाहिलं आपण तर 20 मजूर आहेत आणि रोज किती 9 तास काम करतात आणि आपल्याला काढायचं आहे त्या ठिकाणी दिवस. या पद्धतीनं करायचं आहे. मग या ठिकाणी हे गुणाकारात आहेत. इकडे आल्यानंतर भागाकारात 10 गुणिला 6 गुणिला 12 भागाकारामध्ये काय होईल तर 20 गुणिला 9 बरोबरीत काय मिळेल आपल्याला दिवसाची संख्या
मिळेल। मग या ठिकाणी जर आपण केला तर 10 × 10, 10 × 2 = 20, 3 × 3 = 9, 3 × 4 = 12, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6। मग या ठिकाणी जर पाहिलं तर दिवसाची संख्या ही आपल्याला कशी मिळेल, तर या ठिकाणी 2 × 2 = 4 ही काय मिळाली आपल्याला दिवसाची संख्या मिळाली। म्हणजेच या ठिकाणी मजूर वाढले, या ठिकाणी काय वाढले, मजूर वाढले, तर निश्चितच दिवसाची संख्या कशी होईल, कमी होईल। म्हणजेच त्या ठिकाणी 20 मजुरांना 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करता येतील, तर 4 दिवसात पूर्ण करता येतील। पर्याय क्रमांक 4 हा काय असेल आपलं उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे मीरा भाईंदर विषय विरार पोलीस शिपाई भरती 2024 हा प्रश्न विचारलेला आहे। मग प्रश्न आहे एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात करतात, ते काम 6 दिवसात पूर्ण करावयाचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्या लागतील। मग आता या ठिकाणी काम सारखं आहे, मग काम सारखं असेल तर निश्चितच आपल्याला काय करायचं आहे, तर त्यांचं दोन्ही गट बरोबरी ठेवायचं आहे। मग 15 स्त्रिया 8 दिवस काम करतात, ते काम म्हणजेच बरोबर सारखे काम आहे। 6 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील किंवा किती स्त्रिया कामावर ठेवता येतील, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला काढायची आहे स्त्रियांची संख्या 6 दिवसात पूर्ण करायचं आहे। यासाठी स्त्रियांची संख्या 15 × 8 इकडे गुणाकारात आहे, इकडे आल्यानंतर भागाकारात आपल्याला मिळेल एकूण स्त्रिया। मग या ठिकाणी 3 × 2 = 6, 3 × 5 = 15, 2 × 1 = 2, 4 × 2 = 8। म्हणजेच या ठिकाणी जर एकूण स्त्रियांची संख्या पाहिलं तुम्ही तर काय मिळेल 5 × 4। याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला कामावर किती स्त्रिया घ्याव्या लागतील, तर 20 स्त्रिया घ्याव्या लागतील, आणि तो आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये। तर या पद्धतीनं आपल्याला या घटकावरचे सगळे प्रश्न एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतील। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न विचारलेला आहे रत्नागिरी बॅट्समॅन पोलीस भरती 2024 ला काय म्हणत आहे, एक इमारत बांधण्यास 30 मजुरांना 60 दिवस लागतात, तेच इमारत 150 मजुरांकडून बांधून घ्यावयाची असल्यास किती दिवसात पूर्ण होईल। म्हणजेच या ठिकाणी दिवस विचारलेले आहेत, तीच इमारत, याचा अर्थ काम कसं आहे, सारखं आहे। मग या ठिकाणी काम सारखं आहे याचा अर्थ दोन्ही गट कशामध्ये असतील, बरोबरीत असतील। म्हणजे या ठिकाणी मजूर गुणीला काय असेल, दिवस, बरोबरीत काय असतील, तर मजूर गुणीला काय असेल, दिवस। मग या ठिकाणी पहिल्या गटातलं जर मजूर पाहिलं तर त्यांची संख्या आहे 30, गुणीला एकूण दिवस पाहिलं तर त्यांची संख्या आहे 60, बरोबरीत या ठिकाणी मजूर म्हटलं तर 150 दुसऱ्या गटात आपल्याला काढायची आहे दिवसाची संख्या। मग या ठिकाणी 30 × 60, 150 गुणाकारात आहे, भागाकारात जाईल, या ठिकाणी आपल्याला मिळेल दिवसाची संख्या। मग या ठिकाणी ह्या शून्याने हा शून्य कापला, 3 × 1 = 3, 3 × 5 = 15, 5 × 1 = 5, 12 × 5 = 60। म्हणजे या ठिकाणी एवढ्या मजुरांना ती इमारत बांधायला किती दिवस लागतील, 15 दिवस लागतील। मग पर्याय क्रमांकामध्ये जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी एका पर्याय दिलेला नाही आहे, या ठिकाणी काय लागेल, 15 दिवस लागतील। तर या पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायचा आहे। तर या ठिकाणी 15 हा काय असेल, उत्तर असेल। एकदा गुणाकार चेक करून बघा बरोबर आहे की नाही। 30 × 60 बरोबर 150 गुणीला काय असेल, दिवस असेल। मग या ठिकाणी 30 × 60 भागीला काय असेल, 150, बरोबर आपल्याला काय मिळतील, तर दिवस मिळतील। या ठिकाणी शून्य कापला, 3 × 1 = 3, 3 × 5 = 15 आणि 5 × 1 = 5, 12 × 5 = 60, सॉरी 12 × 5 = 60। म्हणजे या ठिकाणी 12 दिवस काय निघेल, आपल्याला उत्तर निघेल। तर या ठिकाणी 15 येणार नाही, तर या ठिकाणी काय येईल, 12 हा पर्याय क्रमांक 1 काय असेल, आपलं बरोबर उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा, पालघर बॅट्समॅन पोलीस भरती 2024 ला आहे। एका विद्यार्थी वसतिगृहात 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च
5,000 रुपये होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती होईल? प्रश्न विचारलेला आहे पालघर पोलीस भरती 2024 ला. या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या 20 आहे आणि दिवसाची संख्या 10 आहे. जर यांचा गुणाकार केला तर एका विद्यार्थ्याच्या हिशोबाने 200 दिवस त्या ठिकाणी एका माणसाला पुरेल आणि या 200 दिवसाचा खर्च त्या ठिकाणी जर पाहिलं तर किती आहे? 5,000 रुपये आहे. मग वसतिगृहामध्ये एकूण 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती? मग या ठिकाणी 32 विद्यार्थी 7 दिवसाचा खर्च जर एका याच्या हिशोबाने केला तर 7 दुनी 14, 7 तिरिक 21 आणि 1 काय होईल? 22. म्हणजे या ठिकाणी 240 दिवस या ठिकाणी आपल्याला निघेल. मग या ठिकाणी 7 दुनी 14, 7 तिरिक 21, 224 दिवस. मग जर 200 दिवसासाठी आपल्याला 5,000 रुपये खर्च येत असेल तर मग 224 दिवसासाठी किती खर्च येईल? यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं तुम्ही तर काय होईल? 5,000 गुणिला 224 डिवायडेड बाय काय होईल? 200 होईल. मग या ठिकाणी 1010 हे 2 शून्य कपले. मग त्याच्यानंतर जर केला आपण तर 25 दुनी 50 या पद्धतीनं या ठिकाणी काय उरला तर 25 गुणिला काय उरला तर 224 उरला. मग 25 चौक 100, हातचे 10, 25 दुनी 50 आणि 10 60 आणि 25 दुनी 50 आणि 6 किती झाले? 56. म्हणजे या ठिकाणी 5,600 रुपये हा काय लागेल? तर या ठिकाणी आपल्याला 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा काय असेल? खर्च असेल. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय असेल? आपले योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे जालना पोलीस शिपाई भरती 2024 च्या 3 कामगारांची एका आठवड्याची मजुरी 840 रुपये आहे. तर एका कामगाराची 5 दिवसाची मजुरी किती? प्रश्न विचारलेला आहे जालना पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग या ठिकाणी 3 मजूर आहेत आणि या 3 मजुराची एका आठवड्याची कमाई दिलेली आहे. एक आठवड्याची कमाई दिलेली आहे या ठिकाणी किती? तर ती दिलेली आहे 840 रुपये. मग 3 मजूर आहेत, एक आठवडा म्हणजे 7 दिवस. याचाच अर्थ या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एका मजुराचं होईल 7 तिरी 21 दिवस. 21 दिवस पूर्ण होतील आणि 21 दिवसाची 840 रुपये काय असेल? रोजी असेल. मग एका दिवसाची रोजी याच्यावरून आपल्याला काढता येईल 840 ही काय असेल? तर एका दिवसाची मजुरी असेल. मग या ठिकाणी एका दिवसाची मजुरी पाहिलं तर 840 डिवायडेड बाय काय असेल? 21. मग 21 चौक काय असेल? 84. याचाच अर्थ 40 रुपये काय निघाले? मजुरी निघाली. मग प्रश्नामध्ये काय म्हणते तर एका मजुराची 5 दिवसाची मजुरी किती? मग या ठिकाणी जर एका दिवसाची मजुरी 40 रुपये असेल आणि 5 दिवसाची एका मजुरीचे विचारलेला असेल तर 4 पंचे 20. याचाच अर्थ 5 दिवसाची एका कामगाराची मजुरी किती असेल? 200 रुपये असेल. ते आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. तर या ठिकाणी 200 रुपये एका मजुराची 5 दिवसाची काय असेल? मजुरी असेल. सगळे प्रश्न पाहिले तुम्ही मित्रांनो तर त्या ठिकाणी सगळे साधे आणि सोपे प्रश्न आहेत. सुरुवातीला मी सगळे बेस लेवलचे प्रश्न घेणार आहोत जेवढे काही आलेले आहेत. याच्यानंतर याच टॉपिक वरचे तुम्हाला थोडासा हाय लेवलचे जे प्रश्न आहेत ते सगळे पाहायला मिळतील. म्हणून प्रत्येक व्हिडिओ तुम्ही सविस्तरपणे आणि सर्वात शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेला एक नोटबुक आणि एक पेन घेऊन बसा. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजत नसेल किंवा येत नसेल ते सगळे प्रश्न नोट करून ठेवा. तर चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे ए व बी एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर बी व सी त्या ठिकाणी एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. सी व ए मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम एकटा बी किती दिवसात पूर्ण करेल? हा एकदम अवघड. याला सोडवण्याच्या 2-3 पद्धती आहेत पण मी शक्य तेवढ्या एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर या ठिकाणी ए आणि बी या ठिकाणी एक काम किती दिवसात पूर्ण करतात? तर 12 दिवसात पूर्ण करतात.
बी आणि सी जर पाहिलं तुम्ही तर तेच काम किती दिवसात पूर्ण करतात तर 15 दिवसात करतात. आणि सी आणि ए हे दोन्ही मिळून जर काम पाहिलं तुम्ही तर ते 20 दिवसात पूर्ण करतात. जर या तिघांचं जर आपण पाहिलं बेरीज केली 1/12 अधिक 1/15 अधिक 1/20 या पद्धतीनं यांची जर लसावी काढलं आपण तर काय निघेल लसावी तर 12, 15 आणि 20 यांचं लसावी जर पाहिलं तुम्ही तर यांची लसावी किती आहे 60 आहे. मग या ठिकाणी जर आपण लसावी 60 काढलं याला कितीने गुणायचं आहे 5 ने, याचा अर्थ 5 अधिक याला कितीने गुणायचं 4, याला कितीने गुणायचं आहे 3, याचाच अर्थ काय होईल तर 5 आणि 4 9, 9 आणि 3 किती 12, 12 भागीला 60 या ठिकाणी येईल. याचाच अर्थ या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर 12 एक 12, 12 एक 12 आणि 12 पंचे 60 या पद्धतीने तुम्हाला काढता येईल. मग या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला तीनही मिळून, पण या ठिकाणी जर बेरीज केलं तुम्ही तर या ठिकाणी ट्वाइस ए प्लस काय होईल तर ट्वाइस बी प्लस काय होईल ट्वाइस सी, याच्यामध्ये एक कॉमन काढून घ्या 2 म्हणजेच ए प्लस बी प्लस सी जर केलं तुम्ही तर या ठिकाणी बरोबर हे काय होईल 1/5 काम. मग या ठिकाणी ए प्लस बी प्लस सी तिघां मिळून जर काम पाहिलं तुम्ही तर 1/5 इंटू काय होईल 1/2 म्हणजे या ठिकाणी तिघही मिळून ते एक काम किती दिवसात करतील 10 दिवसात करतील. मग या ठिकाणी 10 दिवसात करतील तर आपल्याला फक्त कशाचं विचारलेलं आहे तर आपल्याला विचारलेलं आहे फक्त बीचं. मग या ठिकाणी बीचं जर काम काढायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल तर बीचं काम काढताना बी आणि सी आणि ए हे दोन आहेत यांचं काम काय करायला लागेल वजा करायला लागेल. मग ए प्लस बी प्लस सी हे तिघे मिळून एक काम किती दिवसात करतात 10 दिवसात करतात. मग या ठिकाणी सी आणि एचं काम जर वजा केलं आपण तर त्या ठिकाणी आपल्याला कोणाचं काम मिळेल बीचं काम मिळेल. आणि ए आणि सी हे दोन्ही मिळून एक काम किती दिवसात करतात 20 दिवसात करतात. प्लस बी बरोबर काय असेल तर 1/10. मग बीचं काम काढायचं असेल तर 1/10 हा इकडे जाईल म्हणजे वजा 1 काय होईल 20. मग या ठिकाणी बी बरोबर 20 एक 20 मायनस 10 एक 10 डिवायडेड बाय काय होईल 200. याचाच अर्थ बी चं काम किती उरलं 10 डिवायडेड बाय 200. याचा अर्थ शून्यानं शून्य कापला म्हणजे बी एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल 20 दिवसात पूर्ण करेल. याचाच अर्थ या ठिकाणी 20 दिवस हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल. जर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊ शकता, पण या ठिकाणी प्रत्येक प्रश्न हा थोडासा विस्तारित स्वरूपामध्ये पाहत चला, कारण कोणत्याही प्रश्नाचं विश्लेषण हा सहजासहजी त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नाही. पुढील प्रश्न लक्षात घ्या. राघव एका मिनिटात 42 शब्द टाइप करतो तर 1.5 तासात तो किती शब्द टाइप करेल. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे सातारा पोलीस चालक भरती 2024 ला. मग या ठिकाणी एका मिनिटाचं या ठिकाणी 1 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. 1 मिनिटामध्ये त्या ठिकाणी 42 शब्द काय करतो टाइप करतो. मग 1.5 तास म्हटलं तर 1.5 तास याचाच अर्थ काय होईल तर 90 मिनिटे होतात. मग 90 मिनिटामध्ये किती शब्द टाइप करेल. मग या ठिकाणी 1 बरोबर 42 तर 90 म्हणजेच किती या पद्धतीने तुम्ही करू शकता क्रॉस मल्टिप्लाय. मग या ठिकाणी काय होईल तर 42 गुणिला 90 भागीला काय होईल 1. मग या ठिकाणी काय होईल तर 9 दुनी 18 1 उरलं 9 चौ 36 आणि 1 काय होईल 37 आणि शून्य जशाला तसा डिवायडेड बाय 1. याचाच अर्थ 3780 शब्द तो एकूण किती मिनिटामध्ये तर 90 मिनिटामध्ये काय करेल टाइप करेल. तर 3780 हा काय असेल आपला योग्य पर्याय असेल. तर या पद्धतीनं आपण 10 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. चला पाहूयात आपण 11वा प्रश्न. 11वा प्रश्न आहे 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील. प्रश्न आलेला आहे
वर्धा पोलीस शिपाई भरती 2024 ला. आता या ठिकाणी मुले आणि काय दिलेलं आहे, पुरुष यांचं कंबाईन या ठिकाणी दिलेलं आहे. मग या ठिकाणी 6 पुरुष किंवा काय म्हणत आहे 8 मुले या ठिकाणी एक काम किती दिवसात करतात, 24 दिवसात करतात. तेच काम म्हणजे काम सारखं आहे. 7 पुरुष या ठिकाणी आणि म्हटला याचा अर्थ प्लस 12 मुले तो काम किती दिवसात करतील, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे, दिवस काढायचा आहे. मग या ठिकाणी दिवस काढायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी पुरुष आणि मुले वेगवेगळे दर्शवलेले आहेत. या ठिकाणी पुरुष आणि मुले दोघे मिळून दर्शवलेले आहेत. मग या ठिकाणी आपल्याला पुरुषाचं कन्वर्ट या ठिकाणी मुलांमध्ये करावं लागेल किंवा मुलांचं कन्वर्ट या ठिकाणी पुरुषांमध्ये करावं लागेल. याचाच अर्थ 6 पुरुष हे 8 मुलां एवढे काम करतात. किती मुलां एवढे काम करतात, 8 पुरुष, 6 पुरुष हे 8 मुलां एवढे काम करतात. मग या ठिकाणी तुम्ही जर केलं तर या ठिकाणी 12 मुले आहेत. हे 12 मुले किती पुरुषांनी एवढे काम करतील या ठिकाणी तुम्हाला कन्वर्ट करता येईल. मग मुलांना आपण पुरुषांमध्ये कन्वर्ट करतो. याचाच अर्थ क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 6 गुणिला 12 भागीला काय होईल 8. 4 दुनी 8, 4 तेरी 12, 3 दुनी 6, म्हणजेच या ठिकाणी 9 पुरुषांनी एवढे किती मुले काम करतील, 12 मुलं काम करतील. मग आता हे 12 मुलं आहेत. या 12 मुलांच्या ठिकाणी आपण काय लिहू, 9 पुरुष लिहा. मग आता 7 पुरुष आणि 9 पुरुष याचाच अर्थ या ठिकाणी तुम्ही टोटल काय म्हणू शकता, तर या ठिकाणी झाले 16 पुरुष. किती झाले, 16 पुरुष. मग आता मुलांना पुरुषांमध्ये कन्वर्ट केलं तर या ठिकाणी मुलांना कापून द्या. आता काय उरलं प्रश्नामध्ये, तर या ठिकाणी 6 पुरुष एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम एकूण 16 पुरुष किती दिवसात करतील, असं त्या ठिकाणी प्रश्न तयार होईल. मग 6 पुरुष एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर 16 पुरुष तोच काम किती दिवसात पूर्ण करतील. आता याचं 6 गुणिला 24 भागीला 16 बरोबर तुमचं काय निघेल, दिवस निघेल. मग 8 दुनी 16, 8 तिरी 24, 3 दुनी 6, याचाच अर्थ यांना दिवस किती लागतील, 3 तिरिक 9. आपलं उत्तर काय असेल, 9 दिवस. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. तर या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. पुढील प्रश्न बघा, वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात. वडील एकट्याने तेच काम 30 दिवसात करतात, तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात पूर्ण करेल. मग या ठिकाणी वडील आहेत, त्याच्यानंतर मुलगा आहे. जर दोन्हीही मिळून पाहिला आपण तर हे एक काम किती दिवसात करतात, 20 दिवसात करतात. फक्त वडिलांना जर काम करायचं ठरवलं तर तो एक काम 30 दिवसामध्ये करते. याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला दोन्हीच्या कामातून फक्त वडिलाचं काम जर आपण वजा केलं तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त कोणाचं काम मिळेल, मुलाचं काम मिळेल. मग मुलाचं काम किंवा मुलगा किती दिवसात करेल, तर दोघीच्या कामामधून फक्त वडिलाचं काम म्हणजे 1/30 हे आपल्याला काय करायला लागेल, वजा करायला लागेल. याचाच अर्थ 30 एक 30 वजा 20 एक 20 आणि त्याच्यानंतर 3 दुनी 6 म्हणजे 600. याचाच अर्थ 10 भागीला काय होईल 600. याचा अर्थ 0 0 कपलं. याचाच अर्थ 1/60 हा कोणाचं काम असेल, तर मुलाचं काम असेल. म्हणजे मुलाला तोच काम करण्यासाठी किती दिवस लागतील, 60 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 2 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. तर आपलं योग्य उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 असेल. पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा आणि प्रत्येक वर्षी रिपीट होणारा प्रश्न आहे. चंद्रपूर बॅट्समॅन पोलीस भरती 2024 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न आहे 7 सुतार 7 टेबल 7 दिवसात भरतात, तर 1 सुतार 1 टेबल किती दिवसात बनवेल. या ठिकाणी मी अगोदर सांगितलेलं आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो काम सारखा आहे का वेगवेगळा आहे. मग या ठिकाणी वेगवेगळा असेल तर मी नक्कीच सांगितलं तुम्हाला की भागाकारात काय करायचं आहे, काम ठेवायचं आहे. मग या ठिकाणी 7 सुतार 7 टेबल या ठिकाणी आणि 1 टेबल निश्चितच काम कसं आहे, वेगवेगळं आहे. मग 7 सुतार म्हटलं तर या ठिकाणी मजूर 7 गुणीला काय होईल 7 दिवस. या ठिकाणी दिवस 7 आहेत
काम आहे 7, दुसरा होईल गट, या ठिकाणी मजूर गुणिला दिवस भागीला काय होईल काम, या पद्धतीने काढता येईल। मग या ठिकाणी 7 मजूर 7 दिवसात 7 टेबल बनवतात, तर या ठिकाणी एक मजूर एक दिवस आपल्याला काढायचे आहेत आणि एक टेबल या ठिकाणी या पद्धतीने करता येईल। यांचं क्रॉस मल्टिप्लाय केला आपण तर काय होईल 7 गुणिला 7 गुणिला 1 डिवायडेड बाय 7 गुणिला 1 बरोबर आपल्याला काय मिळेल दिवसाची संख्या मिळेल। मग या ठिकाणी ह्या 7 ने हा 7 कपलं काय उरलं वर 7 1 7 डिवायडेड बाय 1, याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला दिवसाची संख्या किती मिळेल 7। हा काय असेल आपलं उत्तर असेल आणि उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये। तर या पद्धतीनं साधा आणि सोपा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे धाराशिव पोलीस शिपाई भरती किंवा चालक भरती या ठिकाणी 2024 ला या टाईपवरचा मला वाटते आपण याच्या अगोदर पहिलाच प्रश्न घेतलेला आहे। 36 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात, जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावे लागतील। म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिवसाची संख्या काय केली आहे सुरुवातीला किती 36 माणसे काम करतात, त्याच्यानंतर हा काम काही दिवसामध्ये काय केलं जाते संपवलं जाते। दिवस या ठिकाणी दिलेले नाहीत, पण या ठिकाणी दिवसाची संख्या त्या ठिकाणी 2 बाय काय केली आपण 3 केली, याचाच अर्थ नक्कीच काय केली आपण कमी केली। मग दिवसाची संख्या कमी केली याचाच अर्थ माणसे कसे लागतील तर आता सध्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त लागतील। म्हणजेच या ठिकाणी काय करायचं सुरुवातीचे जे माणसे आहेत आताचे माणसं काढण्यासाठी सुरुवातीचे माणसं गुणिला जे दिवसाची संख्या दिलेली आहे 2/3 याचा काय करायचा असतो व्यस्त करायचा असतो। म्हणजे या ठिकाणी 3/2 होईल। मग 2 1 2 18 2 36 आणि याच्यानंतर 18 गुणिला 3 याचाच अर्थ 18 3 54 माणसे त्या ठिकाणी आपल्याला कामावर पाहिजे असतील। कारण या ठिकाणी माणसांची संख्या काय केली आपण दिवसांची संख्या काय केली कमी केली, तर निश्चितच माणसांची संख्येमध्ये काय होईल वाढ होईल। तर आपलं उत्तर आलं 54 आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे 54 उत्तर दिलेलं आहे। तर आपलं पर्याय क्रमांक 1 काय असेल योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा, या ठिकाणी हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तेच काम करण्यास ब ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील। जालना पोलीस चालक भरती या ठिकाणी 2024 ला अगदी बेस लेवलचा प्रश्न आहे आणि सगळ्यांना येणारा प्रश्न आहे। तर या ठिकाणी हा एक काम किती दिवसात करतो 20 दिवसात करतो, ब हा एक काम किती दिवसात करतो तर 30 दिवसात करतो, दोनही मिळून केला याचाच अर्थ दोघांच्या मध्ये प्लस होईल। म्हणजेच या ठिकाणी काय होईल तर 1/20 अधिक काय होईल 1/30, याला सोडवलं तुम्ही तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर मिळेल। मग 30 1 30 अधिक 20 1 20 डिवायडेड बाय 3 दुनी 6 म्हणजे 600, याचाच अर्थ काय होईल तर 50 भागीला 600। मग 0 ने 0 कापला 5 1 5 आणि 12 पंचे 60, याचाच अर्थ या ठिकाणी दोघेही मिळून ते काम किती दिवसात करतील 12 दिवसात करतील। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल। तर आपण सगळे बेस लेवलचे प्रश्न आज काम या घटकावरचे पाहिलेले आहेत। तर या पद्धतीनं आपलं दररोज मराठी विषय असेल मॅथमॅटिक्स असेल किंवा आता याच्यानंतर जीएस सुद्धा येणार आहेत, सगळ्या विषयाचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल। तर नक्की एकदा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। जय हिंद।